महाराज मी सगळ्या अधिकाऱ्याला आदेश दिले. त्यांनी मला विचारलं की ते अधिकारी तुमच्याकडे आले, किती जणांनी येऊन सांगितलं गावात आल्याबरोबर अगोदर तर मॅडमने मला विचारलं, बांधव कारण याचा नवीन अभिमान हे करीनच जतन कार्य करायचं म्हणलं की तन मन धन कारण सत्कर्माने कार्य केलं पाहिजे, देहाने वेळ होऊन कार्य केलं पाहिजे. अहो या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी दिवस आपल्याला थांबावं लागतं, तरी वेळ नाही मिळाला तर उद्या जावं लागतं. हे सगळे अधिकारी आपल्या दारी आज आहेत. कलेक्टर साहेबापासून तर सगळे मॅडमनी फार उपकार आपल्या परिसरावर केलाय. पिढ्या गेल्या भावनामध्ये शेती गेल्या, पैसे गेले, वेळ गेली, आयुष्य गेलं. म्हणून हाताने सावध व्हा, व्यसनातून दूर जा, महिलांना प्राधान्य द्या, महिलांना अधिकार द्या. आणि बाकीचे जी होणारे महिलांवरले अन्याय असतील, महत्वाचा विषय दारू पिणारी माणसं बरेच आहेत. महिलांना मारतात, लेकराला मारतात. मला आता मॅडमने सांगितलं तुम्ही बोला बाबा, कारण का महिलाला सांभाळायला पाहिजे. अरे महिलाच लक्ष्मी, तुम्ही लक्ष्मी म्हणजे पैसा, म्हणून लक्ष्मीच्या मागे पळू नका, धंदे काही करू नका. कारण काही धंदा करून लक्ष्मी घरात येत नाही. लक्ष्मी म्हणजे भगवान पांडुरंग परमात्म्याची, विष्णू भगवंताची पत्नी आहे. आपली पत्नी म्हणजेच लक्ष्मी आहे. तिला सुख द्या, समाधान द्या, शांती द्या, घरात एक विचार ठेवा. गावात पत असली पाहिजे, घरात एक विचार असली पाहिजे आणि शेतात खत असला पाहिजे, त्याचा संसार सुखाचा होतो. नाही तर आपल्या जर विचार गेला तर संसार सपलेला असेल. म्हणून ज्या देहासाठी अहो सर्वांना भोजनाची सुद्धा तयारी आमच्या मॅडमने केलेली आहे. म्हणून हे ध्येय ध्यानात ठेवा.